नमस्कार मंडळी 27 मे म्हणजे काल झालेल्या सोमवारचे आज आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। मंडळी, प्रश्नांचे उत्तरे जे आहे हे मी तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळतील मी अशी एक अपेक्षा करतो। पहिला प्रश्न आहे की तूर 8 फूट अंतरावर जर आपण लागवड केली आणि 8 फूट अंतरामध्ये जर आपण त्या रिकाम्या जागेमध्ये 4 ओळी सोयाबीनच्या जर टाकल्या तर चालेल का? तर 4 ओळी न टाकता आपल्याला जे आहे तिथं एक तिफन म्हणजे 8 फुटामध्ये जे आहे एक तिफन टाकणं हे फार महत्त्वाची आहे। कारण तुरीच्या तासापासून जे आहे 1.5 फूट उजव्या साईडनं आणि 1.5 फूट डाव्या साईडनं ही जर जागा जर सोडली तुम्ही तर तुरीला जे आहे बुडापासून फांद्या होतील। रियान जोरमेट लावल्यानंतर लगेच ट्रायकोबुस लावले तर चालेल का 10 दिवस अगोदर? मंडळी, 10 दिवस अगोदर जे आहे हे तुम्ही रिहान्श आणि जोरमेट एकत्र लावू शकता। फक्त NPK बूस्ट जे DX आहे हे तुम्ही लागणीच्या अगोदर म्हणजे लागवडी किंवा पेरणीच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर तुम्ही लावू शकता त्याला। हलके ते मध्यम कोरडवाहू जमिनीसाठी कोणती जात योग्य राहील, आश्रय की 612? तर ह्या दोन्ही जाती जे येतात, आश्रय जी आहे हे तहान सहन करण्यामध्ये, तसंच आश्रय आणि त्र्यंबक जे आहे तहान सहन करण्यासाठी आणि जवळजवळ या दोन्हीचा पिकाचा जे आहे जातीचा कालावधी जवळजवळ सारखाच आहे। तर त्यामुळे जे आहे तुम्ही आश्रय किंवा 612 या दोन्हीपैकी कुठलीही जरी जात घेतली, फक्त वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत। आश्रयमध्ये जे आहे हे केसाळ आहे, त्याच्या शेंगावर लव आहे, त्यामुळं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव त्यावर कमी येतो। तर या वैशिष्ट्यानुसार या जातींचं आपण लागवड करावी। नमस्कार सर, आपण सोयाबीन कापसाला सुपर फॉस्फेट टाकतो तर सल्फर वेगळे टाकावे लागेल का? सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरसचं प्रमाण राहते साधारणतः 16%, कॅल्शियमचं प्रमाण राहते 24% आणि गंधकचं प्रमाण असते 12%। त्यामुळं वेगळं गंधक वापरण्याची आवश्यकता वाटत नाही। बिग बी एकरी 10 किलो कापूस पिकाला दिलं तर वेगळे पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर द्यावे लागतात का? जर तुम्ही बिग बी देत असाल, हे बिग बी जे आहे हे वॉटर सोल्युबलचा ग्रेड आहे आणि वॉटर सोल्युबलचा ग्रेड जे आहे बिग बी हे आपण परिपक्वते अवस्थेमध्ये जवळपास कापूस असो किंवा सोयाबीन असो दाना भरण्याच्या अवस्थेत किंवा बोंडांचा आकार वाढण्याच्या अवस्थेत आपण हे वापरू शकतो। पण सुरुवातीला जर तुम्ही म्हणसाल की एकरी 10 किलो जर बिग बी दिलं तर शेवटपर्यंत देण्याची गरज नाही का? तर शेवटपर्यंत मंडळी तुम्हाला अगोदर जे आहे जे बल्क फर्टिलायझर्स आहेत त्यामधलं किंवा सेकंडरी न्यूट्रिएंटमधलं जे मॅग्नेशियम आहे हे तुम्हाला देणं फार महत्त्वाचं आहे। तर त्यामध्ये किती द्यायचं तुम्ही हे विचारलं तर साधारणतः पोटॅश जे आहे साधारणतः गरजेनुसार साधारणतः 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि सल्फर दाणेदार 10 किलो। मध्यम जमिनीमध्ये सोयाबीनचे MUS 612 वाणाचे एकरी बियाणे किती पेरावे? 612 जे आहे जर मध्यम जमिनीमध्ये जर तुम्ही लावत असाल तर साधारणतः एकरी जे बियाणं आहे ते 30 किलो बियाणं एवढं वापरावं। आपली 77 सोयाबीन बॅग आणल्या आहेत। यावर्षी 8 एकर टोकन करणार आहोत। दादा लाड पद्धतीने कापूस लावणार आहे आणि 716 ही जात घेतली आहे 4 एकर। यावर्षी संपूर्ण क्षेत्र आपल्या नियोजनाप्रमाणे करणार आहे। मंडळी, जे आपण शिफारस करतो, जे जाधव सर सांगतात, पूर्ण टेक्निकली माहिती सांगतात आणि तुम्हीच नाही तर तुम्ही तुमचे इतर नातेवाईक, तुम्ही मित्रमंडळींना सुद्धा तुम्ही हे सांगू शकता। आपण जे शिफारस करतो किंवा आपण जे सांगतो हे 100% ते ट्रायल बेसिसवर केलेलं असते किंवा आपण ते स्वतः अनुभवलेलं असते आणि सरांवरचा जो तुम्ही विश्वास दाखवला या विश्वासाला तुमचा कधीही तडा जाणार नाही याची मी खात्री देतो। मी मागील वर्षी सोयाबीन तूर त्यानंतर ज्वारी घेतली तर यावर्षी सोयाबीन तूर जमेल का? जर ज्या जागी तुम्ही सोयाबीन तूर घेऊन नंतर ज्वारी घेतली तर परत तिथं ज्वारीवर तुमचं म्हणणं आहे की सोयाबीन आणि तूर घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही ते घेऊ शकता, त्याला काही अडचण येणार नाही। फक्त रासायनिक खतं जे आपण शिफारस केलेली आहे तर त्या रासायनिक खताच्या मात्रा तुम्हाला त्या द्याव्या लागतील। मध्यम भारी जमिनीसाठी फांद्या करणारी जात आपली बूस्टरचे वाण कोणते? मध्यम जमिनीमध्ये फांद्या करणाऱ्यासाठी जे आहे तुमचं 77 आश्रय जे आहे ही वाण सगळ्यात बेस्ट आहे, सहनशील आहे, कीड रोगाला सुद्धा आणि फांद्या करणारं सुद्धा आहे। युरिया बारीक का जाड वापरावा? युरिया जे आहे निमकोटेड जे युरिया म्हणतात त्याला जाडा युरिया येते, निमकोटेड युरिया आहे। जाडा युरिया जो आहे हा कधीही घेतलेला तुम्ही चांगला, कारण तो स्लोली रिलीज होऊन तो हळुवारपणे पिकांना उपलब्ध होतो। बारीक युरिया टाकला की अर्धा हवेतून अर्धा पिकांना मिळतो, त्यामुळं जाडा युरिया तुम्ही घेतलेला कधीही चांगला।
खूप सुंदर उपक्रम आहे. धन्यवाद. महागाव तालुका, यवतमाळ जिल्हा. आपले सुद्धा धन्यवाद. सोयाबीनमध्ये तुरीचे पाटे टाकले तर सोयाबीन उतारा घटल का? तर सोयाबीन आणि तुरीमध्ये जे आहे, जर आपण अंतर जर व्यवस्थितरित्या जर ठेवलं आणि नंतर जर आपण सोयाबीनमध्ये जर तुरीचे जर पाटे जर टाकले तर सोयाबीन आणि तूर हे जवळ सारखंच पिकते. कुठलंही उत्पादन घटत नाही. फक्त त्या पद्धतीनं थोडंसं आपण व्हाईट गोल्ड पद्धतीनं ज्या पद्धतीनं लागवड शिफारस करतो त्या पद्धतीनं जर केलं तर उत्पादन तुमचं कुठलंही तुरीचं कमी होत ना सोयाबीनचं कमी होत. लाल माती आहे, कोणते सोयाबीनचे वाण लावावे? लाल माती जर असेल तर परिपक्वता लवकर होणारे जे वाण असतात त्यामध्ये 9560 आहे, 9305 आहे. मिळालं तर तुम्हाला हे बूस्टरचं लावा. पॅराकॉट डायक्लोराइडची फवारणी करताना माणसावर काही परिणाम होतो का? माणसावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यानंतर बेडवर टोकन पद्धतीने लागवड केल्यास कोणते वाण अधिक उत्पादन देईल? गेल्या वर्षी फुले संगम वाणांचे उत्पादन मिळाले नाही, पण सगळे तज्ज्ञ मंडळी शिफारस मात्र फुले संगमच करत आहेत. फुले संगमच्या ज्या जाती येतात ह्या खरोखर उत्पादनासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या जाती येतात. फक्त आपल्या इकडे जे आहे 1 वर्ष पिकलं किंवा 1 वर्ष पिकलं नाही किंवा मागच्या वर्षी आपण बऱ्याच वेळेस सांगितलं होतं शक्यतोवर उशिरा येणाऱ्या जाती टाळा, लवकर येणाऱ्या जाती लावा. पाण्याचं आपण हे सांगितलं होतं की मागचं वर्ष हे थोडंसं गॅप घेऊन पाऊस आहे किंवा कमी पावसाचं वर्ष आहे. तर फुले संगमच्या जाती जी येतात इथून पुढे नगरपासून जर नगर आहे, पुणे आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर आहे या भागांमध्ये फक्त तिकडं KDSच्याच व्हरायट्या सगळ्यात जास्त वापरले जातात. कारण तिकडे सुद्धा सातत्यानं पाऊस पडतो, उशिरापर्यंत पाऊस राहतो, 4 महिने सातत्यानं तिथं पाऊस पडतो. त्यामुळं ह्या जाती उशिरा येणाऱ्या येतात आणि जास्त पाणी जरी आलं तर ह्या जातीला तिथं उत्पादन मिळते. पण आपल्या इकडे जे आहे पाऊस कमी राहिला, पाऊस कमी राहिला किंवा जर त्याला पाण्याचा गॅप जर पडला तर ते उत्पादन घटते. मागच्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांना याचा थोडासा वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळे जे आहे आपल्याला जी जात आपल्याला वाटते फक्त उत्पादन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे विचारलं तुम्ही, टोकन पद्धतीने जर लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही आश्रय घेऊ शकता, त्र्यंबक घेऊ शकता, 612 घेऊ शकता. ह्या जाती तुम्ही वापरू शकता. मला निखळ तूळ लावायची आहे, रासायनिक खत देणार नाही, तर बीज प्रक्रिया ट्रायकोबूस नॅनो युरिया DAP नॅनो ची केली तर चालेल का, की आणखीन काय करावे लागेल? जर तुम्हाला रासायनिक खत वापरायचं नाही आहे तर तुम्ही फक्त ट्रायकोडर्माचीच जे आपण बियाण्यासोबत दिलेलं आहे, बूस्टर बियाण्यासोबत जे ट्रायकोडर्मा दिलेलं आहे तर त्या बूस्टर बियाण्यासोबत 10 ग्रॅमचं पाऊच दिलेलं आहे, त्याचीच तुम्ही बीज प्रक्रिया करा. नॅनो DAPचं तुम्ही बीज प्रक्रिया करून त्याला फारसा फायदा होणार नाही. तुम्ही तूर जे आहे जेव्हा असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही जे आहे नंतर फुलं लागल्यानंतर तिथं तुम्ही खत वापरू शकता. पण सध्याच तुम्हाला खत द्यायची आवश्यकता नसेल, द्यायचंच नसेल तर फक्त ट्रायकोबूसची बीज प्रक्रिया करा, बाकी त्याला काही लावू नका. आमच्या भागात म्हणजे अचलपूर तालुक्यामध्ये 9305 सोयाबीनचे सिंगल लेबल ट्रूथफुल लेबल आहे, काही फरक पडणार नाही का? योग्य मार्गदर्शन करा. मंडळी, आपलं जे आहे बूस्टरचं जर 9305 जे आहे तुमचं म्हणणं आहे बूस्टरचं 9305 सिंगल लेबल आहे, तर ह्या सिंगल लेबल आणि डबल लेबलमध्ये जर पाहतो जर म्हटलं तर आपण त्या दोन्हीमध्ये जे आहे तुलनात्मक फरक जर पाहिला तर तुम्हाला सारखंच बियाणे मिळेल. जेवढं आम्ही सर्टिफाईडमध्ये जेवढं आम्ही त्याची काळजी घेतो CFमध्ये तेवढीच काळजी आपण TLमध्ये सुद्धा घेतो. त्यामुळं जे आहे त्यात कुठलंही तुम्हाला त्यात विश्वासाला तुमच्या कुठेही तडा जाणार नाही. त्यात जे आहे प्युअर आम्ही TLचं सुद्धा जे आहे म्हणजे GOT लावतो, ग्रोथ टेस्ट ज्याला म्हणतात, तर ते लावल्यानंतरच शेवटी बॅगमध्ये पॅक होते. त्यामुळं निश्चिंत राहा. सिंगल लेबल डबल लेबलमध्ये फार मोठ्या प्रमाणात कुठलाही फरक नाही आहे. तुम्ही सिंगल लेबल आणि डबल लेबल जरी घेतलं तर ते बियाणं जे आहे सारखंच मिळणार तुम्हाला. भारी जमीन आहे, 2 जूनला सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅगा सल्फर फेकून वखरणी करणार आहे, त्यामध्ये NPK बूस्ट DX किती वापरावे, किती टाकावे, ओलावा कमी असला तर NPKचे जीवाणू मरणार नाहीत का? तर तुम्हाला जे आहे 2 जूनला म्हणजे आता इथून 7-8 दिवसानं तर सध्या जे आहे तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाकून द्या. आणि NPK बूस्ट DX मात्र जे आहे थोडंसं मृगछाया आल्यानंतर जमिनीत ओलावा असताना
शेणखतामध्ये जर मिक्स करून जर तुम्ही फेकलात तर त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल. चुनखडीची जमीन आहे, सोयाबीनची उंची होत नाही. सोयाबीनची उंची वाढण्यासाठी कोणते औषध वापरावीत व किती प्रमाणात? मंडळी, असं चुनखडीची जमीन आहे, त्यात औषधीमध्ये जे आहे आपण फवारणीला शिफारस करतो ते म्हणजे झिंक EDTA 20 ग्रॅम आणि फेरस EDTA 20 ग्रॅम याचा फवारा करू शकता. चुनखडी जमिनीमध्ये उंची वाढत नाही तर तिथं थोडंसं तुम्हाला 20-20-013 किंवा 24-24-08 या रासायनिक खताचा वापर करावा. निश्चितच तिथं चांगली वाढ होईल. नमस्कार साहेब, बरड जमिनीमध्ये 77-77 पेरणी केली तर चालेल का? एकरी किती बियाणे टाकावे? सोयाबीनच्या 10 बॅग घेतल्या आहेत, सगळ्यांची कुपन नोंदणी करावी लागेल का? 77-77 घेतलेल्या आहेत, काही अडचण नाही. बरड जमीन आहे तरी काही अडचण नाही. 10 बॅग घेतलेले आहेत तुम्ही आणि ह्या वर्षी जे आहे आपण लकी ड्रॉसाठी जर तुम्ही त्यात नोंदणी करत असाल तर त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक QR कोड जे आहे, ज्या बॅगमध्ये जे कुपन निघालेलं आहे त्या प्रत्येक बॅगची तुम्ही नोंदणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करणार नाही तोपर्यंत तुमचं कुपन जे आहे हे ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यामुळं सगळ्यांनाच सांगतो मी की ज्या आपण यावर्षी सोयाबीनच्या जाती दिलेल्या आहेत त्या जातींमध्ये जे आहे आपण एक कुपन आहे लकी ड्रॉचं, त्या लकी ड्रॉचं कुपन गुगलच्या याच्यात जाऊन कॅमेरामध्ये लेन्समध्ये जाऊन तिथं जे आहे ते कुपन QR कोड स्कॅन करून आपली त्यात माहिती भरावी. वर्धा जिल्ह्यामधील शेतकरी आदिलाबाद येथे तेलंगणामध्ये कापसाचे बियाणे खूपच लोक आणत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आदिलाबाद येथील बियाणे विदर्भ महाराष्ट्रातील बियाण्यापेक्षा खूप जास्त उत्पादन देतात. मंडळी, असं कुठल्या बियाण्यामध्ये घडत नाही. कारण एकच कंपनी असते आणि एका कंपनीमध्ये कुठलं असं वेगवेगळं बियाणं कुठं तयार होत नाही. तर मला यात फक्त आधी जे आहे थोडंसं पैशांमध्ये जे आहे 10-20 रुपये स्वस्त, 20-25 रुपये स्वस्त असल्यामुळं काही बल्कमध्ये घेणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं थोडाफार फरक पडत असेल. पण विदर्भातलं किंवा महाराष्ट्रातलं बियाणं आणि तेलंगणातलं बियाणं जी कंपनी बनवत असते ती कंपनी लॉटनुसार बियाणं बनत असते आणि ते सगळ्या राज्यासाठी जे आहे एकाच ठिकाणाहून ते बियाणं बनते, वेगवेगळं बियाणं बनत नाही. तर आपल्या विदर्भातलं बियाणं जरी घेतलं तुम्ही तर उत्पादनामध्ये अशी काही कुठलं फरक पडेल असं कधी होत नसते. पेरणी पाठीमागे टर्गा सुपर तणनाशक वापरल्याने गवताचे बी उगवणार नाही का? मंडळी, हे जे आहे तर टर्गा सुपर गवतवर्गीयसाठी हे तणनाशक आहे आणि गवतवर्गीय तणाचे फार कमी बी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उगवणीनंतर वापरायचे तणनाशक आहे, हे उगवायच्या अगोदर वापरल्या जात नाही. गेल्या काही वर्षापासून आम्ही व्हिडिओ पाहून शेती करतो. बूस्टरचे बियाणे औषधी वापरतो, खूप छान रिझल्ट आहे. मला माहिती पुस्तिका पाहिजे. आमचा जो शेतकरी सहायता क्रमांक आहे 88-88-16-78-88 याच्यावर आपण कॉल करावा. माल रानावर हलक्या जमिनीवर सोयाबीनचे वाण कोणते घ्यावे? 9305 किंवा 9560 हे वाण घ्या, लवकर येणारं. कापूस बियाणे यावर्षी महाग विकत आहे आणि कापसाच्या जाती पाहिजे ते मिळत नाही. आम्ही जाधव सरांनी जे आहे याच्या अगोदरच सांगितलं होतं शेतकऱ्यांना की यावर्षी जे आहे आपल्या आवडीनिवडीच्या जाती हे अगोदरच आपण घेऊन ठेवाव्यात, वेळेवर तुम्हाला मिळणार नाही. अजूनही वेळ नाही गेलेला आहे. जेवढ्या लवकर तुम्हाला खरेदी करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही ते खरेदी करावं. बूस्टर सोयाबीन 612 हे वाण यावर्षी 6 बॅग पेरत आहे. त्याला कोणता रोग जास्त येतो? उपाय सांगा. कटवर्म जास्त येतो. 612 जी आहे MEUS 612 ही जात खूप चांगली जात आहे, तहान सहन करणारी जात आहे. याच्यावर रोगाच्या बाबतीत जर म्हटलं तर यावर नगण्य रोग येतो. आणि कटवर्म राहिला विषय, तर कटवर्म ही आळी आहे. तर कटवर्मच्या नियंत्रणासाठी जे आहे तुम्हाला तुमच्या इथं जर मोठ्या प्रमाणात कटवर्म जर असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये किस्ता GR 5 किलो एकरी टाकून द्यावं. व्हाईट गोल्ड पद्धतीने तूर लागवडीसाठी बेड केले आहे. 8 फुटाचं अंतर आहे. आश्रय सोया जोड ओळ पद्धत करायची आहे. तर तुरीमध्ये जे आहे 8 फुटामध्ये 2 ओळ जर तुम्ही सोयाबीन करत असाल तर हरकत नाही, त्याला तुम्ही करू शकता. सर, आपले जिल्लर तणनाशक अमोनी विषयी माहिती सांगा. मला सोयाबीन तूर पिकात घ्यायची आहे. सोयाबीनमध्ये अमोनी जे आहे हे सोयाबीनमध्ये डायकोसुलाम आहे. 12.4 ग्रॅमची पुडी आहे. एका एकरात साधारणतः 10 पंप पडले पाहिजे.
आणि 200 लिटर पाणी, स्वच्छ पाणी, कट नोझल याचा वापर केला गेला पाहिजे. अमोनीमध्ये आणि झिल्लरमध्ये जे आहे, झिल्लर जे आहे हे पेंडेमिथिलिन आहे. साधारणतः याचं एकरी प्रमाण जे आहे 700 मिलीचं प्रमाण आहे. हे झिल्लर जे आहे तणांच्या बियांना हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण करते. अगोदर जो तुम्ही ते झिल्लर वापरलं तर साधारणतः त्याच्यावर 10 दिवसानंतर पाऊस आला पाहिजे. आणि अमोनी जे आहे हे पेरणीनंतर 72 तासाच्या आत हे वापरलं गेलं पाहिजे आपलं अमोनी तणनाशक. तर हे दोन्ही तणनाशकं जे आहेत हे उगवणपूर्व तणांना नियंत्रित करतात. कमी पाण्यावर अवलंबून असणारे तुरीचे वाण सांगा. लाल तुरीमध्ये 716, पांढऱ्या तुरीमध्ये 711 वापरावी. आपले बुस्टरचे त्र्यंबक 3 बॅग, आश्रय 6 बॅग, बिडियन 716 4 बॅग घेतली आहे. धन्यवाद. सोयाबीनवरील येलोवन मोजॅक त्याबद्दल माहिती सांगा. येलोवन मोजॅक हा विषाणूजन्य रोग आहे. हा हवेतून पसरतो. याला पसरवण्याचं काम जे आहे त्यातल्या त्यात त्याचा वाहक जे आहे ते आहे पांढरी माशी. सगळ्यात पहिले जर सांगायचं जर झालं तर दिसतात क्षणी एखादं एकट दुक्कट जर झाड दिसत असेल तर ते झाड उपटून ते नाहीसं करावं आणि पांढऱ्या माशीचं तिथं नियंत्रण करावं, जेणेकरून येलो मोझॅकला आपण आळा घालू शकतो. त्याला कंट्रोल करणं शक्य नाही. सोयाबीन वाण सांगा. यावर्षी कोणती जात लावावी. मंडळी, सोयाबीनबद्दल आपल्याकडं साधारणतः रिसर्चमध्ये जे आहे संशोधितमध्ये 3 जाती आणि बाकी इतर 9 जाती आपल्याकडे आहेत. तर त्या जातींच्या वैशिष्ट्यानुसार आपण ते वाण आपण निवडलेलं योग्य राहील. मी सांगण्यापेक्षाही तुम्ही तुमच्या स्थानिक परिस्थितीवर, तुमच्या भागात, तुमच्या मागच्या वर्षीच्या अनुभवात तर जी वाण तुम्हाला चांगलं राहिलेलं आहे तुम्ही ते वाण पेरू शकता. फक्त वैशिष्ट्य त्या वाणांचे वेगवेगळे येतं. तुम्हाला उभाट पाहिजे असेल तर तुम्ही 9305 9560 सई घेऊ शकता. फांद्या करणारे पाहिजे असेल जास्त फांद्या तर केडीएचच्या व्हरायटी येतात. मध्यम फांद्या करणाऱ्या असेल तर त्यामध्ये 7777 आश्रय, त्र्यंबक ह्या व्हरायटी आहेत. 612 आहे. तर ह्या जाती तुम्ही निवडू शकता. नमस्कार जाधव सर म्हणजे सध्या शेतकऱ्यांच्या शेतीचे आविष्कार. आपले धन्यवाद. तसेच आपले अनमोल मार्गदर्शन आमच्या तरुण शेतकऱ्यांसाठी नेहमीच लाभत आहे. धन्यवाद तुमचे सुद्धा. जंगी कापसाची जात कशी आहे. मी खरेदी केली. काही लोक म्हणतात वेचायला अवघड आहे. काही लोक म्हणतात याच्यापेक्षा आपण स्वतः आपण अनुभवलं पाहिजे. जे कंपनीचे प्रतिनिधी येतं त्यांचा सल्ला घ्या या जातीबद्दल. मला तरी वाटत नाही, कारण जंगी मी स्वतः पाहिलेली जात आहे. बुस्टर 7777 मिळत नाही. मिळाले पण 992 मिळाले नाही. नायगाव नांदेड. तुम्हाला 992 साठी जी आहे KDS 992 हे 1-2 ठिकाणी तुम्हाला फिरावं लागेल, बघावं लागेल, निश्चित तुम्हाला मिळेल. बुस्टर सोयाबीन केसाळ वाण कोणते. 7777 आश्रय हे वाण आपलं केसाळ आहे. उडीद, मूग, तूर, सोयाबीन अनुक्रमणे बियाणे बीज प्रक्रिया सांगा. मला हा प्रश्न थोडासा समजला नाही. अनुक्रमणे कोणती बीज प्रक्रिया करावी. तुम्हाला जर असं विचारायचं असेल बीज प्रक्रियेची अनुक्रमणिका म्हणजे बीज प्रक्रिया कुठल्या पद्धतीने केली पाहिजे तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्याला FIR म्हणतात. फंगिसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम. बियाण्याला सगळ्यात पहिले बुरशीनाशक लावलं गेलं पाहिजे, नंतर कीटकनाशक लावलं गेलं पाहिजे आणि नंतर जे आहे आपल्याला त्याला रायझोबियम आपण लावू शकतो. 16 एकर तूर सोयाबीन घ्यायची आहे. तूर कोणती घ्यावी. 16 एकर जर घ्यायची असेल तर तुम्ही लालमध्ये जर गेलात तर 716 आणि पांढरी जर घ्यायची असेल तर गोदावरी तूर तुम्ही हे घेऊ शकता. सोयाबीनला 10-26-26 रायझर ट्रायकोबूस्ट DX, NPK बूस्ट DX घेतले तर चालेल का. सोयाबीनला आपण जे खतं शिफारस करतो पिकाच्या वाढीनुसार आपल्या जमिनीमध्ये सोयाबीनची वाढ कशी होते त्या पद्धतीनं तुम्ही तिथं रासायनिक खताचा मात्रा घ्यावा. जसं सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे जिथं जास्त वाढ होते तिथं सिंगल सुपर फॉस्फेट, जिथं मध्यम वाढ होते तिथं DAP 12-32-16, 14-35-14 आणि जिथं कमी वाढ होते तिथं 20-20-0-13 किंवा 24-24-08 यापैकी कुठलं खत घ्यायचं ते पहा रासायनिक. त्यासोबत तुम्ही रायझर वापरू शकता, ट्रायकोबूस्ट वापरू शकता आणि NPK बूस्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता, हरकत नाही. त्र्यंबक आणि आश्रय 14 इंचावर पेरलीच चालते का. त्र्यंबक आणि आश्रय हे दोन्ही जे आहेत, आश्रय जे आहे हे जास्त फांद्या करणारी जात आहे, त्र्यंबक हे मध्यम फांद्या करणारी जात आहे. तर याला साधारणतः याचा जो आपला सव्वा जो ठेवायचा आहे 14 इंच म्हणल्यावर खूपच कमी होतो, तर साधारणतः 16, 18 आणि 20 हा याचा सव्वा असायला पाहिजे. नमस्कार सर, फक्त गवताचे बी उगू नये करिता तणनाशक सांगावं.
गवताचे बी जे आहे, बियापासून जे तण उगवते याच्यासाठी सगळ्यात चांगलं काम करते झिल्लर तणनाशक. हे साधारणतः 70 मिली प्रति एकर, 700 मिली प्रति एकर याला तुम्ही वापरू शकता. हे तणांच्या बियांना नियंत्रणात ठेवते. 9305 हे वाण कसे आहे ते सांगा. 9305 हे खूप चांगलं वाण आहे, लवकर येणारं वाण आहे इतर जातींपेक्षा. साधारणतः 20% ज्या शेंगा येतात ह्या 4 दाण्याच्या आहेत. चिरके पानं आहेत याचे वैशिष्ट्य असे आहेत. 9305 चांगलं वाण आहे. चिबाड जमिनीमध्ये 2 एकर क्षेत्र बेडवर लागवडीसाठी कोणते वाण ठीक राहील? चिबाड जमिनीमध्ये जर लावायचं असेल, बेडवर लावायचं असेल तर सगळ्यात चांगलं वाण जर म्हटलं तुम्हाला तर ते म्हणजे 8335, ज्याचं नाव आहे त्र्यंबक. हे कमी पाणी असो किंवा जास्त पाणी असो, चिबाड जमिनीसाठी सुद्धा हे वाण योग्य आहे. मी तुमचे बियाणे गेल्या 7 वर्षापासून वापरत आहे. भाव पण व्यवस्थित मिळत आहे. धन्यवाद. आपण नेहमी म्हणतो उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमत. नमस्कार सर, आपला अंदाज खरा येत आहे. बेडके पाटील, सावता, फुलंब्री, संभाजीनगर. धन्यवाद आपलं सुद्धा. सर, तुमचे बियाणे आणि फवारणी औषधी अकोटमध्ये कुठे मिळेल? तर अकोटमध्ये बालाजी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी सेवा केंद्र हे 2 कृषी सेवा केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथून तुमचे व्हिडिओ पाहत आहोत. धन्यवाद तुमचे सुद्धा. जाधव साहेब, ज्ञानाचे कौतुक करतो, अभिनंदन. आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहात, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि गर्व आहे. धन्यवाद तुमचे सुद्धा. BDN 716 ही तूर खरेदी केली कोरडवाहूसाठी चालेल का? चालेल. आपली कंपनी सोयाबीनचे संशोधित करते का फक्त शुद्धीकरण करून पॅकिंग करून मार्केटिंग करते? मंडळी, आपण जे आहे शेतकऱ्यांसाठी जे आहे संशोधितमध्ये जसं 3 आपण जाती घेतलेल्या आहेत, त्यामध्ये त्र्यंबक, आश्रय आणि सई. तर याचं संशोधन विभाग जे आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल तर याचं संशोधन विभाग जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये गेवराई बाजार या गावामध्ये आपलं संशोधन विभाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून याचं आपण संशोधन करतो. आणि बियाणं जे आहे हे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण कुठल्या पद्धतीनं बियाण्याचं पूर्ण टेक्निकली पूर्ण त्याचं सगळं अनुवंशिक शुद्धता तपासून सगळ्या ट्रायल घेऊन नंतरच आपण शेतकऱ्यांना विक्रीसाठी देतो. तर आपण स्वतः सगळं करून सीड प्रोडक्शन शेतकऱ्यांना, आपले ग्रोअर असतात, म्हणजे शेतकरी असतात, त्या शेतकऱ्यांना पहिले सीड दिल्या जाते. सीड दिल्यानंतर त्याच्याकडून ते सीड परत घेऊन त्याचं जर्मिनेशन टेस्ट करून त्याच्यात आपल्या ज्या मशिनरी असतात त्या मशिनरीमध्ये काढून पूर्ण सगळं शुद्धीकरण करून त्याचं GOT लावून जर्मिनेशन चेक करून, तर ह्या सगळ्या गोष्टीचं आपण करून नंतरच आपण ते पॅक करून विकतो. सर, माझी जमीन माथ्यावर आहे, पाण्याचा चांगला निचरा होतो, सोयाबीन बेडवर करावे की जमिनीवर डायरेक्ट पेरावे? जर निचरा होत असेल तर तुम्हाला बेड करायची आवश्यकता नाही आहे, जमिनीवरच तुम्ही ते पेरू शकता. सर, तुम्ही जेवढे सोयाबीनचं सांगितलं, तुमच्या ऑफिसमध्ये जे आगाव साहेब आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला त्र्यंबक, आश्रय, सई या तिन्ही वाणाबद्दल खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. ह्या वर्षी पेरणी किती तारखेपर्यंत होईल? कोरडवाहू आहे, तुमचा अंदाज काय म्हणतात? आपण जो अंदाज सांगितलेला आहे यावर्षी पेरण्या ज्या येतात ह्या वेळेतच पेरण्या होतील, यावर्षीचा असा एक अंदाज आहे. रासायनिक खत वापर करण्याच्या ऐवजी लिक्विड खते वापरावीत का? तर लिक्विड खताबद्दल एवढी शाश्वती नाही आहे. सध्या जे आहे, जे आता जसं रासायनिक बल्क फर्टिलायझर चालू आहे त्याच्यावरच तुम्ही भर द्या. साहेब, MEVS 612 वाणाचा गाजावाजा झाला आहे. MEVS 612 नावानेच बियाणे आजही सहजासहजी उपलब्ध झाले नाही. दरवर्षी 18 मेला परभणी कृषी विद्यापीठात दिल्या जाते. तिथून सर्वच शेतकरी तिथून घेतील हे शक्य नाही. मंडळी, यावर्षी सुद्धा आपण मागच्या वर्षी 612 दिलं, यावर्षी 612 दिलेलं आहे. तुम्हाला थोडंसं शोधावं लागेल. 612 जे आहे प्युरिटी जे आहे सगळ्यात बेस्ट प्युरिटी 612 मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे. तुम्हाला 612 यावर्षी थोडंसं 1-2 ठिकाणी चौकशी करा, निश्चित तुम्हाला 612 मिळेल. हळदीला मळी टाकू का रिझल्ट कसा राहील? हळदीला जे आहे तुम्हाला मळी टाकायची तर टाकू शकता.
मळी जे आहे हे डायरेक्ट आणल्यानंतर डायरेक्ट शेतात न पसरवता त्याच्यावर सगळ्यात पहिले त्याला काही दिवस जे आहे हे झाडाखाली ठेवून त्याच्यावर पाणी मारा आणि त्याच्यावर डिकम्पोजरचा PSB KMB आणि त्याचा ट्रायकोडर्माचा व्यवस्थितरित्या त्याचा वापर करा. त्याला कुजवा चांगलं आणि नंतर वापरा, कारण त्यात सगळ्यात जास्त हीट असते, सल्फर असते, त्यामुळे त्याला डिकम्पोजर करा, बारीक करा आणि नंतर वापरा. त्र्यंबक बियाणे हवे आहे अहमदनगरमध्ये कुठे मिळेल? अहमदनगरमध्ये जे आहे नॅशनल सीड्स आहे, आदित्य आहे आणि किसान आहे, या 3 ठिकाणी तुम्हाला नगरमध्ये मिळेल. बेडवर फुले किमया फुले दुर्वा जाती 3.5 बाय अंतरावर लावायच्या आहे. 2 ओळीमध्ये 6 इंच 9 इंच. तुम्ही फुले किमया किंवा KDS 992 दुर्वा या दोन्ही जाती तुम्ही बेडवर लावू शकता. त्या 2 ओळीतलं 3.5 फुटावर तुम्हाला लावायची आहे. तर 2 ओळीतलं अंतर जे आहे साधारणतः 6.5 ते 9 इंच तुम्ही ठेवू शकता, हरकत नाही. वसमत तालुक्यातील आहे. नफा कमवणे तुमचा उद्देश नाही, पण आमच्या तालुक्यातील जे तुमचे बियाणे औषधी केंद्र आहेत, मी त्यांचे नाव घेणार नाही, बूस्टर कंपनीचे मागणी केली तर भलतेच कंपनीचे ज्ञान देत बसतात, त्यावर उपाय करा. निश्चितच तुम्ही जे सांगताय त्याच्यावर आम्ही लक्ष देऊ. बीज प्रक्रियेसाठी 2 वेगवेगळे उपाय सांगा. बीज प्रक्रियेसाठी 2 वेगवेगळे उपाय, मला हा प्रश्न समजलेला नाही. बीज प्रक्रिया हे आपण जे सोयाबीनला सांगतोय, जोर्मेट अधिक रियांश किंवा रियांश अधिक पिक्सल, या दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता. बीज प्रक्रियेचा मेसेज टाका. यावेळेस जे आहे या सोमवारी म्हणजे कालच्या सोमवारी तुम्हाला बीज प्रक्रियेचा मेसेज पाठवलेला आहे. रियांश आणि जोर्मेट एकत्र करावी का? रियांश आणि जोर्मेट हेच आपण एकत्र सांगतो. मागच्या वर्षी शिफारशीत प्रमाणे बेडवर सोयाबीन लागवड केली होती. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळाले, पण रोगाचे प्रमाण नियंत्रणात आणता आले नाही. यावर्षी काळजी घेईल. खूप खूप धन्यवाद. आपण जे शिफारसी करतो त्या याचा जे आहे तंतोतंत जर आपण पालन केलं तर निश्चितच तुम्हाला कीड असो, रोग असो, याचं सगळं नियंत्रण तुम्हाला होईल. यावर्षी सातत्यानं व्हिडिओ पाहत चला, निश्चित तुम्हाला सगळ्या समाधानकारक उत्तरे त्यात मिळतील. वार्डन इलेक्ट्रॉन हे कीटकनाशक, बुरशीनाशक बीज प्रक्रियेसाठी वापरता येते का? तुम्हाला जर वापरायचं असेल तर वापरू शकता, वापरता येते, हरकत नाही. बीज प्रक्रिया केली तर सोयाबीनचे पानं पिवळसर पडणार नाहीत का, ही अपेक्षा. आमचा विश्वास आहे. व्हाईट गोल्ड ट्रस्ट हीच आमची खात्री. नारायण दराडे, धन्यवाद. नारायण भाऊ, बीज प्रक्रिया केल्यामुळं उलटं पानं पिवळे पडत नाही, तर ग्रीनरी जास्त टिकून राहते, हरितद्रव्याचं प्रमाण टिकून राहते, एक समान उगवण शक्ती होते. जोर्मेटमध्ये घटक काय आहे? जोर्मेटमध्ये जे आहे कार्बोक्झिन अधिक थायरम आहे. टोकन यंत्राने दादालाड पद्धतीने कपाशी लागवड करणार आहे तर सविस्तर माहिती द्या टोकन यंत्राबद्दल. या टोकन यंत्राबद्दल जे आहे 1-2 दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा आपण टाकू, कुठल्या पद्धतीने लागवड करता येते ते. BBF पद्धत सोपी, कमी खर्चवाली आहे, मला आवडली. धन्यवाद तुमचे सुद्धा. खतासोबत किस्ता GR वापरलं तर चालेल का? सोयाबीन बीज प्रक्रिया केली नाही तर चालेल का? सोयाबीनला जे आहे बीज प्रक्रियेचं कार्य वेगळं आहे. सीड बाउंड डिसीजेस जे असतात, बियाण्यावरची जी बुरशी असते, त्या नियंत्रणासाठी व जमिनीतील ज्या काही उपद्रवी बुरशी आहेत त्याच्यासाठी बुरशीनाशक लावावं लागते. रियांश जे आहे हे कीटकनाशक जे आहे हे सुरुवातीला येणाऱ्या रसशोषक किडींसाठी, स्टेम फ्लाय, गर्डल बिटलसाठी आहे. आणि किस्ता GR जे आहे हे सुद्धा उपद्रवी किडीसाठी आहे, पण त्यात वानू, हुमणी, उधळी याच्यासाठी तुम्ही किस्ता GR आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला बीज प्रक्रिया करणं सुद्धा आवश्यक आहे. अमोनी तणनाशक कापूस पिकात चालते का? अजिबात चालत नाही. कापूस लागवडीनंतर 1 महिन्यानंतर कापसाचे पाने लाल होतात. कोणती काळजी घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे. मी नियमित आपले कार्यक्रम बघतो, खूप फायदा होतो. आपल्या स्टाफला सुद्धा माहिती विचारतो. दंडवत प्रणाम. तर तुमचे कापसाचे पानं जे आहेत ना, तुम्ही जिथं पाण्याचा ताण पडला असेल, मुळं कोरड्यात जर गेले तेव्हा एकदा पडते, किंवा जास्त पाऊस झाला, पाऊस सातत्यानं लागून जर राहिला, पाणी जर धरून ठेवणारी जर जमीन असेल तर तेव्हा एकदा पडतात. तर अशा वेळेस जे आहे तुम्हाला रायझर 100 मिली, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम, सल्फर WDG जे आहे, सल्फाबुस्ट 50 ग्रॅम आणि युरिया 200 ग्रॅम घेऊन प्रति पंपाला त्याची आळवणी करावी. निश्चित त्याच्यावर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल.
जोडओळ पद्धतीमध्ये सोयाबीन पेरले तर बियाणे एकरी किती वापरावे? जोडओळ पद्धतीमध्ये पेरले तर 20 ते 22 किलो बियाणं तुम्हाला बसवेल. नमस्कार सर, कोरड्या जमिनीवर तणनाशक मारून पेरणी केली तर पेरणी नंतर पाऊस झाल्यानंतर पेरणी केली तर चालेल का? जर तुम्हाला कोरड्या जमिनीमध्ये जर म्हणजे कोरड्या जमिनीवर तणनाशक मारायचं असेल तर तुम्ही झिल्लर तणनाशक जे आहे सुक्या जमिनीत, कोरड्या जमिनीत तुम्ही वापरू शकता. पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पेरणी करू शकता, हरकत नाही. त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगले मिळतील. जीवाणू तिन्ही दिले तर चालेल का? जीवाणूबद्दल जे आहे आपण बऱ्याच वेळेस आपण सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही NPK बूस्टचा वापर करावा. त्याच्यानंतर फुलधारणा अवस्थेमध्ये तुम्ही P बूस्टचा वापर करावा आणि फळधारणा अवस्थेमध्ये जे आहे हे K लिफ्टचा वापर करावा. या तिन्ही अवस्थेमध्ये जर तुम्ही व्यवस्थित योग्यरित्या जर ते जीवाणू खताचा वापर केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. सर, खतात ट्रायकोडर्मा मिक्स करून पेरले तर चालेल का? चालते सर. बेडवर 77 77 88 88 लावली तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही. सर, सोयाबीनचे फवारणी कोणती करावी, वेळापत्रक द्यावे? तुम्हाला जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला फवारणी वेळापत्रक सरांनी समजून सांगितलेलं आहे. तरी जरी नाही मिळालं तर आमचा शेतकरी सहायता क्रमांक आहे 88 88 16 78 88. याच्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला जे आहे माहिती पुस्तिका किंवा डायरी तुम्ही बोलून घेऊ शकता. कोराजन सर्व अळीवर चालेल का? कोराजन जे आहे हरकत नाही. कोराजन किंवा सिंजो जे आहे हे तुम्ही वापरू शकता अळींसाठी. सर्वसाधारण मुरमाड जमिनीमध्ये सोयाबीन पेरताना DAP अधिक SSP अधिक पोटॅश अधिक सल्फर 10 क्विंटल उत्पादन पाहिजे. DAP अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 10 अधिक MOP 2. तुमचा प्रश्न काही व्यवस्थित समजलेला नाही आहे. कमेंट बॉक्समध्ये परत प्रश्न विचारा, निश्चित याचं उत्तर मिळेल. नमस्कार सर, माती परीक्षण केले तर ऑर्गॅनिक कार्बन 0.35 आहे तर NPK पण कमी आहेत, तर तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण तिथं वाढवावं लागेल. तिथं तुम्हाला ह्युमसचा वापर करा. सोबत तिथं जे आहे जे कमी आहे तिथं तुमच्या माती परीक्षणाच्या नमुन्यानुसार आपल्या याच्यात काय कमी आहे आणि किती दिलं पाहिजे त्यात नमुन्यात दिलेलं असते ते पाहून आपल्या शेतीचं योग्य ते नियोजन करा. तर मंडळी, हे होते सर्व आपले प्रश्न उत्तरं. जर यातून काही प्रश्न सुटले असतील, हे जे प्रश्न सांगितलेले आहेत सरांनी जे पूर्ण व्हिडिओ सांगितलेला आहे त्यातले बहुतांश प्रश्न ह्यात घेतले नाही परत. त्यामुळे सगळी माहिती जी आहे सरांनी दिलेली आहे त्यात परत प्रश्न न घेता त्या प्रश्न जे काही सुटले होते ते प्रश्न आपण घेतलेले आहेत. जर या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे ते प्रश्न नोंदवावे. धन्यवाद.